आज आपण बघणार आहे कानामधील मळाबद्दल माहिती. प्रत्येक व्यक्तीच्या कानामध्ये त्याच्या शरीर प्रकृतीनुसार थोड्या अधिक प्रमाणामध्ये मळ हा तयार होत असतो. प्रत्येक जण काही ना काही तो मळ काढण्यासाठी वापरत असतात, जसे की इयरबड, टाचणी, पिन, गाडीची किल्ली, कान कोरडं असे वेगवेगळ्या गोष्टी वापरून कानातला मळ काढला जातो. पण असं बिलकुल करू नये. ते केल्यामुळं काय होतं की जर इयरबड आपण कानातला मळ काढण्यासाठी वापरला तर तो मळ बाहेर निघण्याऐवजी तो आत पुश केला जातो आणि कानाच्या पडद्यावर जाऊन अडकतो. त्यामुळे मळ तर निघतच नाही, त्याच्याऐवजी कानाच्या पडद्याला इजावण्याची शक्यता असते. तसेच कानाच्या पडद्याकडे जाणाऱ्या मार्गाला सुद्धा इजावण्याची शक्यता असते. त्यामुळे कानातला मळ हा कान नाक घसा तज्ञाकडे जाऊनच दुर्बिणीखाली काढून घ्यावा. तसेच बरेच जण कान स्वच्छ व्हावा म्हणून अंघोळ करते वेळी कानावरती पाणी मारतात, पण ते पाणी कानाच्या आतमध्ये जाऊन मळामध्ये ते जाते आणि तो मळ फुगतो. मळ फुगल्यामुळं इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि कान दुखायला लागते. तर कानामध्ये पाणी बिलकुल मारू नये. या आणि अशाच माहितीसाठी माझं चॅनेल फॉलो आणि सबस्क्राईब करा.